सकाळी उठल्यापासून या वातावरणामध्ये येईपर्यंत तुमच्या मनामध्ये काय काय विचार होते, काय काय प्रश्न होते, ते सर्व आठवण्याचा प्रयत्न करा. हळुवारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये, हळुवारपणे बाहेर. पुन्हा एकदा श्वास आतमध्ये. रिलॅक्स बसा, रिलॅक्स मध्ये बसा. जागा होत नसेल मागे पुढे व्हा, व्यवस्थितपणे बसा, रिलॅक्स मध्ये बसा सर्वांनी. आज सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात आधी कुठला विचार होता तुमच्या मनामध्ये? त्यानंतर तो जो काही विचार असेल त्या विचारांच्या नंतर तुमच्या मनामध्ये कुठली भावना होती, ज्याला आपण इमोशन म्हणतो. मग भीती असू शकते, आनंद असू शकते, सरप्राईज असू शकते, किंवा काल एखादं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे, ते काम आपण पूर्ण केलेलं नाही म्हणून त्याविषयीची भीती राहू शकते. काय तुमची फिलिंग होती त्यावेळी ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही काय केलं, कुठली कृती केली, आणि हळूहळू तुमचा जो काही दिवस आहे तो दिवस सुरू होत आहे ते बघा. सर्वात आधी आज तुम्ही कोणाशी बोलले तो व्यक्ती आठवण्याचा प्रयत्न करा. आपली आई असू शकतो, भाऊ असू शकतो, पप्पा असू शकतो, कोणीही असू शकतो. त्यांच्यासोबत होणारा तुमचा पहिला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना काय म्हटलं, काय त्यांच्याशी तुम्ही बोलले ते आठवण्याचा प्रयत्न करा. बोलत असताना त्यावेळी तुमची भावना काय होती, त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय विचार येत होते त्याकडे लक्ष द्या. हळूहळू तुम्ही तुमचे सकाळचे संपूर्ण कामे आटपलेले आहेत, तुम्ही तुमचे आंघोळ केलेले आहे, आणि हळूहळू तुम्ही आता तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलवत आहे, कॉल करत आहे या प्रोग्रामला जाण्यासाठी. काही दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेलेले असतील, काही कॉल करत असतील, ते प्रत्येक गोष्टी आठवा. त्या ठिकाणी स्वतःला बघा, मी काय करत आहे, माझे मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी काय करत आहेत, मी कशा पद्धतीने शब्द बोलत आहे, मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःच्या हाताचे वारे म्हणजेच माझी स्वतःची बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी कशी आहे याकडे स्वतःचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. हळुवारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये, हळुवारपणे श्वास शरीराच्या बाहेर. पुन्हा एकदा श्वास शरीराच्या आतमध्ये, हळुवारपणे श्वास शरीराच्या बाहेर. जेव्हा किंवा तुम्ही हा श्वास शरीराच्या आतमध्ये घेता त्यावेळी तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासेकडे असायला पाहिजे, आणि ज्यावेळी आपण श्वास शरीराच्या आतमध्ये घेतो तेव्हा आपल्याला संपूर्ण लक्ष श्वासेकडे ठेवायचं आहे, आणि 10 ते 15 सेकंद श्वास आपल्याला शरीराच्या आतमध्ये घेत राहायचा आहे. हळुवारपणे ज्या पद्धतीने श्वास तुमच्या शरीराच्या आतमध्ये जाते त्याच पद्धतीने स्वतःला सुद्धा शरीराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तुमच्या शरीरावर होणाऱ्या संवेदना त्यांच्याकडे लक्ष द्या. कुठंतरी दुखत असेल, कुठंतरी काहीतरी टोचत असेल, किंवा मग काहीतरी तुमच्या शरीरावर चालत असेल, त्याकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही पद्धतीची हालचाल न करता त्याकडे लक्ष द्या. कोणीही काहीही हलवू नका, काहीही कुठलीही हालचाल करू नका. कुठल्या ठिकाणी तुमच्या शरीरावर संवेदना होत आहे त्या संवेदनेकडे, सेन्सेशनकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा. हळुवारपणे त्या संवेदनेकडे बघा. ती संवेदना येतोय जातोय, येतोय जातोय. हळूहळू हळूहळू तुमचं जे काही लक्ष आहे ते तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या. संपूर्ण चेहऱ्यावर जी काही होणारी संवेदना आहे त्या संवेदनेकडे तुमचं लक्ष असू द्या. तुमच्या कपाटावर तुमचं संपूर्ण लक्ष यायला पाहिजे. कपाटावर होणारी हालचाल, छोटी छोटी संवेदना, त्या संवेदनेकडे लक्ष द्या. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्हीही डोळ्यांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा.
हळुवारपणे ऑब्झर्व करा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोळ्यांच्या मध्ये आलेलं आहे. सीट स्ट्रेट, सरळ बसा सर्वांनी. जितकं तुम्हाला सरळ बसता येईल तितकं सरळ बसण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं संपूर्ण लक्ष हे तुमच्या डोळ्यांच्या मध्यभागी असायला पाहिजे. हळुवारपणे तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासेवर आणण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी आपण श्वास आतमध्ये घेतो त्यावेळी आपल्याला थंडावा जाणवतो. हळुवारपणे ज्यावेळी तुम्ही श्वास शरीराच्या बाहेर सोडता त्यावेळी आपले अप्पर लिप्स असतात त्या ठिकाणी काही थोडा तुम्हाला वॉर्मनेस फील होईल, गरमाहट तुम्हाला फील होतो. हे होत आहे का त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे काही श्वास तुमच्या शरीराच्या आतमध्ये घेताय ते श्वास घेत असताना तुम्ही डाव्या नाकामधून घेताय की उजव्या नाकामधून घेताय ते बघा. श्वास आतमध्ये पकडून ठेवा. हळुवारपणे श्वास शरीराच्या बाहेर. पुन्हा एकदा श्वास शरीराच्या आतमध्ये पकडून ठेवा. हळुवारपणे श्वास शरीराच्या बाहेर. पुन्हा एकदा श्वास शरीराच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास शरीराच्या आतमध्ये घेता तेव्हा हा विचार करायचा की मी या परिसरातील उपलब्ध असलेली जितकी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा मी माझ्या शरीराच्या आतमध्ये घेतो आणि माझ्या आतमध्ये असलेला राग, द्वेष, मोह, मत्सर मी माझ्या शरीराच्या बाहेर सोडतो. मी सर्वात शांत व्यक्ती आहे. मी प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करतो. मला दिलेली जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडतो. मी माझा प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ हा काहीतरी शिकण्यामध्ये घालवतो. त्यामुळे माझी जी काही स्वतःची ग्रोथ आहे ती ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. यासाठी मी माझ्या देवाला धन्यवाद करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद करतो ज्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी येता आलं, ज्यांच्यामुळे मला आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू ते मला पुरवतात. मला आवश्यक असलेले प्रत्येक वस्तू असेल, पैसा असेल, माझ्या शिक्षणावर पैसा खर्च करत असतील, प्रत्येक गोष्टी मला ते पुरवतात. यासाठी मी माझ्या आईवडिलांचा धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी माझ्या भावा बहिणीचं धन्यवाद करतो ज्यांच्यामुळे मला आनंद होतो, ज्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला भेटतो, ज्यांच्यामुळे माझं जीवन खूप सुंदर आणि सफल झालेलं आहे. यासाठी मी त्यांचं धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी माझ्या गुरुजनांना धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे आज मला शिक्षणातील खूप साऱ्या संकल्पना सहज पद्धतीने समजतात. यासाठी मी माझ्या गुरुजनांना धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी वापरत असलेले प्रत्येक वस्तू, घालत असलेले कपडे या प्रत्येकांना मी धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना धन्यवाद करायचा आहे, तुमच्या मनातून तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्या व्यक्तींना आठवा, त्यांना थँक्यू म्हणा. कारण आज आपण या ठिकाणी जे काही श्वास सुद्धा आपण अनुभवतोय, जो काही या ठिकाणी आज आपण अवेलेबल आहे, तर फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आज आपण हॅप्पी आहे. त्यांच्यामुळे यासाठी प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनात असलेल्या त्यांना आठवा, त्यांना थँक्यू म्हणा. सोबतच मी माझ्या आईवडिलांना माफी मागतो जर कदाचित माझ्या बोलण्यामुळे
जर कदाचित माझ्या वागण्यामुळे त्यांना त्रास झालेला असेल, यासाठी मी माझ्या आईवडिलांना माफी मागतो. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा. मी माझ्या मित्रमैत्रिणींना माफी मागतो जर माझ्या बोलण्यामुळे त्यांचं मन दुखावलेलं असेल, त्यांना त्रास झालेला असेल, किंवा त्यांच्यामुळे मला त्रास झालेला असेल, यासाठी सुद्धा मी त्यांना माफ करतो आणि त्यांना मी माफी मागतो. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा, प्लीज मला माफ करा. अशा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला मी आज या ठिकाणी माफी मागतो आणि त्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला मी माफ करतो आणि या ठिकाणी मी स्वतःला मुक्त करतो. मी स्वतः आनंदी आहे. मी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे. मी या जगातील सर्वात बेस्ट व्यक्ती आहे. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. जितक्या जोरामध्ये तुम्हाला ओरडून तुमच्या मनामध्ये सांगता येईल, तितक्या जोरात ओरडून सांगा, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, त्यावेळी फील करा की तुम्हीच बेस्ट आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहेत त्या वन ऑफ द बेस्ट गोष्टी करत आहे. तुम्ही जो काही क्षण या ठिकाणी जगत आहे तो वन ऑफ द बेस्ट मुमेंट आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये येते ती बेस्ट असते, आहे आणि असणार. बिकॉज आय एम द बेस्ट. सो मी या ठिकाणी माझ्या शरीराला थँक्यू म्हणतो. या माझ्या शरीरामुळे मला समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. मी माझ्या शरीरामुळे मी कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो, कुठल्याही ठिकाणी भ्रमण करू शकतो. यासाठी मी माझ्या शरीराला धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी माझ्या आत्मेला धन्यवाद करतो, ज्याच्यामुळे मला खूप काही नवनवीन गोष्टी माहिती होतात, ज्यांच्यामुळे मला व्यक्तींमधील बदल माहिती होतो, व्यक्तींबद्दलच्या गोष्टी मला माहिती होतात. यासाठी सुद्धा मी माझ्या शरीराला धन्यवाद करतो, आत्मेला धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रिलॅक्स बसू शकता व्यवस्थित. हळूवारपणे तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. आणि आज तुम्ही काय करणार, 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण एक व्हिज्युअलायझेशन करा. 6 महिन्यामध्ये तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील. मग शाळेमध्ये जर काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये स्वतः तुम्ही भाग घेत आहे. प्रश्न उत्तर असतील, त्या प्रश्न उत्तरांमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करत आहे. एक्झाम होत असेल तर त्या एक्झाम मध्ये तुम्ही टॉप करत आहे. सॅटिस्फॅक्टरी, जे समाधानकारक आपण आन्सर म्हणतो, ते समाधानकारक आन्सर तुम्ही त्या ठिकाणी करत आहे. मी जर घरी असेल तर घरी असताना प्रत्येक व्यक्ती मला प्रेम करतो. प्रत्येक व्यक्तीचा सर्वात प्रेमळ जर घरामध्ये जर कोणी व्यक्ती असेल तर तो फक्त मी आणि मी आहे. प्रत्येक व्यक्ती मला खूप प्रेम करतात. प्रत्येक व्यक्ती मला चांगल्या चांगल्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीवनामध्ये प्रत्येक संधी मला काहीतरी चांगलं करून घेण्यासाठी येते. मी प्रत्येक संधीचा फायदा घेतो. माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मी स्वतः एक स्टेप घेतो आणि पुढे जातो. माझ्या जीवनात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी नाही तर त्या माझ्यासाठी संधी आहेत आणि मी यासाठी प्रत्येकांना धन्यवाद करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण झालेली आहे का ते बघा. तुमच्या मनामध्ये कुठला विचार येत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला लक्षात येईल आता कुठल्याही पद्धतीचा विचार तुमच्या मनामध्ये नाही. तुम्हाला लक्षात येईल जो काही विचार आहे त्या विचारांवर तुमचा कंट्रोल आहे. जो काही आवाज या ठिकाणी येतोय वर्गामध्ये, तो आवाज तुमच्या श्वासाकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
बसू शकता तुम्ही. पाय लंब जर करायचे असतील करू शकता. रिलॅक्स बसा. पाय लंब करायचे करू शकता. काय प्रॉब्लेम नाही. म्हणू शकता. स्वतः तुम्हाला डोळे ओपन केल्याच्या नंतर एक लेटर लिहायचं आहे. लेटर टू मी. लेटर टू मी मध्ये काय काय गोष्टी तुम्ही लिहिणार, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भविष्यातील एका व्यक्तीला, जो की तुम्हीच, त्या भविष्यातील एका व्यक्तीला तुम्ही आज लेटर लिहिणार आहे. त्या लेटरमध्ये तुम्ही स्वतःला कसे बघता, तुम्हाला कुठल्या ठिकाणी स्वतःला बघायचं आहे ते संपूर्ण या ठिकाणी बघा. अँड हळूहळू आजचा जो काही वेळ आहे, हा वेळ मी कसं घालवणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. माझा जो काही वेळ आहे तो वेळ मी कसं घालवणार, मी या ठिकाणी काय करणार, आणि या ठिकाणी मला काहीतरी नवीन शिकून जायचं आहे, हा ध्येय माझा या ठिकाणी आहे आणि तो नेहमी असणार. मी माझ्या स्वतःकडून, मी माझ्या आजूबाजूच्या माझ्या मित्रमैत्रिणींकडून काहीतरी नवीन आज मी शिकणार. आणि सर्वांनी लक्षात ठेवा, आज सेशनची जी काही एंडिंग आहे ती एंडिंग तुम्हाला कमीत कमी 5 व्यक्तींमुळे तुम्ही आज काय शिकले त्या 5 व्यक्तींना ऑब्झर्व करायचं आहे. कुठलेही असू शकतात, त्या 5 व्यक्तींबद्दल आज तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे, त्या व्यक्तींबद्दल की तुम्ही त्यांच्याकडून आज काय शिकून जात आहे. सो या ठिकाणी आपण आज भरपूर साऱ्या नवनवीन गोष्टी शिकणार आहे. विचार करा, तुम्ही तुमच्या भविष्यातील स्वतःला पत्र लिहित आहे. पत्रामध्ये तुम्ही तुमचं या ठिकाणी भविष्य लिहित आहे की तुमच्याकडे काय असणार आहे. मग ते पर्सनली आणि प्रोफेशनली दोन्ही पद्धतीने विचार करायचा आहे. मी कुठल्या तरी ठिकाणी जॉब करत असेल, जर जॉब करायचा असेल, बिझनेस करत आहे, बिझनेस करायचा असेल, किंवा मग एखाद्या ठिकाणी खूप चांगल्या मोठ्या सर्व्हिसवर मी लागलेलो आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही लोकांसाठी काय करत आहे, समाजासाठी तुम्ही काय करत आहे ते सुद्धा त्या ठिकाणी बघा. तुम्ही स्वतःसाठी काय करत आहे, काय घेतलेलं आहे स्वतःसाठी, गाडी, बंगला, पैसा, व्हॉट एव्हर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही त्या ठिकाणी बघा. किती पैसा आहे तुमच्याकडे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि तुमचे जे काही पॅशन, आपण मागच्या वेळीच्या सेशन मध्ये बघितलं, पॅशन, इंटरेस्ट,
सॅटिस्फॅक्शन जे काही आपलं असतं ते एरिया, तर त्यामध्ये तुम्ही कुठे आहे, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःला या ठिकाणी पत्र लिहायचं आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला या ठिकाणी एक चीट बनवायची आहे. त्या चीट मध्ये तुम्हाला जर काहीही कुठलाही प्रश्न या ठिकाणी मला विचारायचा आहे, मला मांडायचा आहे, त्याचा आन्सर जो तुम्हाला पाहिजे, कुठलाही प्रश्न असू शकतो, तो प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे, चीट लिहायची आहे. चीटवर कुठलाही नाव लिहायचं नाही. अँड प्रत्येकांना काहीतरी प्रश्न या ठिकाणी विचारायचं आहे. सो हळुवारपणे श्वास ओपन करू शकता, डोळे ओपन करू शकता.